आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथील जुन्या कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। आज या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, मुख्याधिकारी शंकर खंदारे, पाणी पुरवठा अभियंता गिरीश काकडे, निवृत्त अभियंता बागडे, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, डीपी जैन कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा, अदानी कंपनीचे प्रोजेक्ट हेड श्रीनिवास राव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यावेळेला उपस्थित होते। पाहणीनंतर आमदार चव्हाण यांनी येथील MGPच्या कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन पाणी पुरवठ्याचा संपूर्ण आढावा घेतला। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। कराड नगरपालिकेच्या पर्यायी पाणी पुरवठा योजनेची पाहणी सर्वांनी केली। सोबत प्रांत अधिकारी होते, कराड नगरपालिकेचे CEO होते आणि जीवन प्राधिकरणचे MGPचे अधिकारी होते, ते हे कामाचं सुपरविजन करतात। आपल्याला माहिती आहे की काही आठवड्यापूर्वी कराड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या 2 वाहिन्या होत्या, 400 मिलीमीटर व्यासाच्या 2 वाहिन्या होत्या, त्या कोयना नदीतील पुराच्या वेगामुळं त्या पुलाचं काम चालू असताना काही ठिकाणी नदीचा प्रवाह बंद केल्यामुळं वेगानं पाणी जे वाहत होतं, त्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यामुळं पुरलेल्या पाईपलाईन ह्या वाहून गेल्या। मोठा अपघात झाला आणि कराडचा संबंध पाणी पुरवठा खंडित झाला होता। काही दिवस शेजारच्या लोकांनी टँकरनी पाणी पुरवठा केला। त्यानंतर कराडची जुनी पाणी पुरवठा योजना होती ती 2018 मध्ये बंद करण्यात आली। तिला पुढे घेऊन त्यातून काही थोडासा पाणी पुरवठा चालू केला गेला। आता ज्या वाहिन्या वाहून गेल्या होत्या त्याच्या ऐवजी नदीच्या पात्रातून वाहिन्या नेण्याऐवजी जुन्या कृष्णा पुलावरून कमी व्यासाची 400 मिलीमीटर व्यासाच्या ऐवजी 450 मिलीमीटर व्यासाची एक लोखंडी पाईपलाईन टाकायचं काम चाललेलं आहे। पाईपचे तुकडे वेल्ड केलेले आहेत, खालून पाईप वर आणावे लागेल, वर पुन्हा खाली न्यावे लागेल। त्यामध्ये अनेक बेंड आहे आणि बेंडमध्ये पुढं पाण्याची गती, फ्रिक्शन वाढून पाण्याची गती, पाणी वाहत क्षमता कमी होण्याची शक्यता आहे। तर आता त्याला पर्याय नाही। मी आज जे विजेचा जो विलंब झाला होता, विजेची मुख्य तार जळाली होती, ती तार आता नवीन तार आणलेली आहे, नवीन केबल आणलेली आहे। ती केबल आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जोडली जाईल आणि आता डिझेल जनरेटरवर जो पाणी पुरवठा करण्याचं थांबेल। डिझेल जनरेटरवर पाणी पुरवठा करणं हे आठवडाभरापासून चाललेले अत्यंत धोकादायक आहे। डिझेल जनरेटर बंद पडलं तर पुन्हा कराडचं सर्व पाणी पुरवठा स्थगित होईल। म्हणून आज संध्याकाळपर्यंत रेग्युलर विजेची जोडणी झाल्यानंतर मग डिझेल जनरेटर बाजूला करण्यात येईल। हा पहिला विषय आहे। आणि आज जुन्या कोयना पुलावरून जो राष्ट्रवादी अहोवरील जो पूल आहे, त्या पुलावरून पर्यायी पाईपची जोडणी करण्याचं काम पाहिलं। 2 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल। वेल्डिंगचं काम चालू आहे, सुरू करण्यात आहे आणि ते पूर्ण होईल। नंतर मग त्याची चाचणी घेतली जाईल, कुठं वेल्डिंगमध्ये लिकेज आहे का काही पाहिलं जाईल, लिकेज असेल तर लिकेज केली जाईल। त्यातून मग कमी क्षमतेनं पण कराड शहराला पाणी पुरवठा होईल। कराड शहराची गरज ही 30 MSGची आहे। MGPच्या इंजिनियरचं म्हणणं आहे की 22 ते 20 MSGपर्यंत पाणी पुरवठा होईल। मला पाणी केल्यानंतर असं वाटत नाही की जवळजवळ 120 डिग्री अँगलचा त्या ठिकाणी
बेंड आहे आणि तो कधीही पाण्याच्या पाईपमध्ये इतका मोठा बेंड कधी नसतो, पण नाही लागला आहे, त्यामुळे तो बेंड टाकावा लागलेला आहे. त्यामुळं मला वाटतं की जी अपेक्षित क्षमता 23 MLDची आहे ती यशस्वी होणार नाही. तरी पण निदान 20-18-20 MLD पर्यंत पाणी पुरवठा या पर्यायी व्यवस्थेतून होईल. ही पर्यायी व्यवस्था काही दिवसाकरता असेल. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. रस्त्याचं नॅशनल हायवेचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं झालेलं आहे. आता जो कोयना नदीवर नवीन पुलाचं काम 6 पदरीकरणाच्या अंतर्गतचे नवीन पुलाचं काम चालू आहे. त्या पुलामध्ये पुन्हा पूर्वीसारख्या जुन्या 600 मिलीमीटर व्यासाच्या 2 नलिका टाकायची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. तेवढी पुलाची क्षमता आहे का हे पाहावं लागेल, कारण एक 600 मिलीमीटर व्यासाच्या पाईपमधून जर थोडं वेगानं पाणी गेलं तर त्याची पर मीटर वजन जवळजवळ 1200 किलोग्रॅम इतकं असतं. ती क्षमता वहन करण्याची क्षमता त्या नव्या पुलामध्ये आहे का नाही हे तपासलं जाईल. आणि शेवटी कायमस्वरूपी पर्याय म्हणजे पुन्हा आता विद्यमान कोयना पुलावर नव्हे तर नव्या होणाऱ्या कोयना पुलावर 2 600 मिलीमीटर व्यासाच्या नलिका टाकाव्या लागतील. त्याची एक नलिका पाणी वहन करेल, दुसरी स्टँडबाय म्हणून राहील. जेव्हा कराड शहराची गरज वाढेल तेव्हा पण दोन्ही पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करण्यात येईल. आणखी अतिरिक्त पंपची जोडणी करू. काम चाललेल्या अधिकाऱ्यांनी काम समाधानकारक चाललेलं असं मला सांगितलं.